वासरमणिरिवतमसां राशिं नाशयति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा सच्चिदानन्दरूपाय कृष्णाय क्लिष्टकारिणे नमो वेदान्तवेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे कृष्णद्वैपायनं व्यासं सर्वलोकहिते रतं वेदाब्जभास्करं वन्दे शमादिनिलयं मुनिं सहस्रमूर्ते पुरुषोत्तमस्य सहस्रनेत्राननपदबाहो सहस्रनामां स्तवनं प्रशस्तं निरुच्यते जन्मजरादिशान्त्यै गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परं तत्त्व तस्मात् गुरुमुपाश्रयेत् श्रोता भक्ता श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय। विष्णू सहस्रनाम शांकर भाष्य याच्याविषयी आपण अभ्यास थोडासा करतोय, चर्चा आपण करतो आहोत। आद्य शंकराचार्यांनी आपल्या अनेक अशा ग्रंथांवरती काही त्यांनी टीका लिहिल्या की जेणेकरून आपल्याला ते समजावं। सगळेच संस्कृत ग्रंथ काही आपल्याला समजतात असं नाही, किंवा वाचायला गेलं तर ती जुनी संस्कृत असल्यामुळे खूप कठीण स्वरूपामध्ये आपल्याला ती वाटते। मग ते समजून कसं घ्यायचं आपण? मग आद्य शंकराचार्यांनी अशा काही ग्रंथांवरती आपल्याला सोप्या संस्कृत भाषेमध्ये टीका त्यांनी लिहिल्या। काही पद्यात्मक लिहिल्या, काही गद्यात्मक लिहिल्या। त्याच्यामध्ये उपनिषदांवरती बरंच भाष्य हे आपल्या आद्य शंकराचार्यांनी केलेलं आहे। त्याच्यातली दशोपनिषदावर त्यांनी लिहिलं। त्याच्यानंतर भगवद्गीतेवरती सुद्धा शांकर भाष्य लिहिलेलं आहे, तेही वाचण्यासारखं आहे। आणि विष्णू सहस्रनामावर आहे, तसं ब्रह्मसूत्रावरती सुद्धा हे त्यांनी भाष्य लिहिलेलं आहे। इकडे बसलात तर मला ही जरा रेंज बरी पडते। ठीक आहे, सतरंजीवर खुर्ची घेऊन इकडे पासून इकडेपर्यंत असं लांब पडतंय सगळं बघायला। सतरंजीवर कसा खुर्ची घेऊन चालेल? त्याचा आवाज वाढव थोडा आता, आवाज चांगला आहे। तर ही शांकर भाष्य आपण वाचणं आवश्यक आहे। जेवढी समजतील तेवढी समजून घेणं गरजेचं आहे। मागच्याही वेळेला मी म्हटलं होतं की विष्णू सहस्रनाम आपण हे पुस्तक जे आहे शांकर भाष्याचं हे घ्यावं। इथे एका बाजूला शांकर भाष्य आणि एका बाजूला त्याचं हिंदी भाषेमध्ये त्याचं रूपांतरण हिंदीमध्ये दिलेलं आहे की जे आपण समजून घेऊ शकतो। अनेक प्रकारच्या व्याख्या आपल्याला या शंकराचार्यांनी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत की काय समजून घ्यायचं। जसं आपण म्हणतो की दोन ओळींच्या मधलं, म्हणजे आपण बिटवीन द लाईन्स असं जे म्हणतो, दोन ओळींच्या मधलं पण आपल्याला समजलं पाहिजे धडा वाचताना। तर असं व्यवस्थित सुट्ट करून आपल्याला शंकराचार्य इथे आपल्याला सांगतात। विष्णू सहस्रनाम म्हणताना एक एक नाव आपण ज्या वेळेला म्हणू, 1000 नावं आपण म्हणतो सलग श्लोकासारखी, पण त्यातलं एखादं तरी नाव म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटलं पाहिजे मनामध्ये की इथे थांबावं थोडं आपण, या नावाचा आपल्याशी काय संदर्भ आहे, या नावाचा नक्की अर्थ काय आहे आणि हे गुण माझ्यामध्ये कसे येतील याच्याविषयी काहीतरी विचार हे विष्णू सहस्रनाम म्हणताना जर का आपल्याकडून झाला तर एवढा सगळा पाठ करून उपयोग आहे असं मला वाटतं। कारण ते आपण समजून घेण्याच्या गोष्टी आहेत, ह्या रोजच्या जीवनामध्ये आपण उतरवण्याच्या गोष्टी आहेत। ह्या सगळ्या आपल्याला शंकराचार्यांनी फार छान समजावून सांगितलेले आहेत। काही ठिकाणी आचार्यांनी आपण स्वतःच काही प्रश्न निर्माण केलेले आहेत की जे तुमच्या आमच्या मनामध्ये येतील किंवा नाही येतील अशी त्यांना जर शंका वाटली तर तिथे त्यांनीच प्रश्न उत्पन्न केला त्या नावाविषयी आणि त्यांनीच त्याचं उत्तरही पुढे दिलेलं आहे। थोडासा आढावा आपण घेऊया की आपण याच्या आधी काय बघितलं होतं। साधारण 24 नावं आपली आजपर्यंत पूर्ण झालेली आहेत, पण विष्णू सहस्रनाम मुळात आलं कुठून त्याचा थोडासा इतिहास। ज्या वेळेला भीष्म शरपंजरी पडलेले होते आणि आता ते प्राण त्याग करणार, पण ते भगवान श्रीकृष्णांची वाट बघत होते आणि कृष्णाचं दर्शन झालं, कृष्ण इथे आले की मी त्यांच्या उपस्थितीमध्ये प्राण त्याग करेन। असं असताना भगवान श्रीकृष्ण तिथे येतात आणि मग भीष्म त्यांना म्हणतात आता माझं सगळं पूर्ण झालंय तर मी आता निघतो। तिथे कृष्णांनी असं सांगितलंय की अजून तुमचं कार्य पूर्ण झालेलं नाहीये, धर्मराजाला अजून तुम्ही राज्य कसं कर किंवा काय कर ह्याविषयी काही शिकवलेलं नाहीये, ते आधी शिकवा आणि मगच तुमची जबाबदारी इथून संपेल। म्हणून तिथे युधिष्ठिर राजा काही प्रश्न भीष्मांना विचारतात। 6 प्रश्न विचारलेले आहेत, ते आपण पाहिलेत टप्प्याटप्प्याने। त्याच्यावर भरपूर विवेचन, म्हणजे मागच्या वेळेला आपले 9 भाग झाले, 9 एकादशी झाल्या मागच्या वेळेला, त्यातले जवळपास 6 एकादशीपर्यंत आपण हे 6 प्रश्नच बघत होतो।
इतकं मोठं विवेचन या सगळ्या प्रश्नांवर आणि उत्तरांवर आपलं झालेलं आहे आणि मग आपले नावं सुरू झालेली होती, विश्वम विष्णूला सुरुवात झाली होती. 2 श्लोकांमध्ये त्यांनी प्रश्न विचारले. किमेकम दैवतम लोके किम व्यापेकम परायणम सुवंत कम कमरचंत प्राप्नुयुर मानव शुभम, हा पहिला श्लोक आहे त्यातला. याच्यामध्ये त्यांनी एकंदर 4 प्रश्न विचारले आणि पुढच्या एका श्लोकामध्ये 2 प्रश्न विचारले. को धर्म सर्वधर्माणाम भवतः परमो मतः आणि किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात, हे 2 प्रश्न पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी विचारले. आता हे 6 प्रश्न विचारले म्हणजे काय विचारले ते एकदा सांगतो, एकदा आढावा घेऊ आणि मग पुढे जाऊ आपण. पहिला प्रश्न त्यांनी असा विचारला युधिष्ठिर राजांनी की सगळ्या विद्यांचा स्थान असा एकच देव जर का मानला तर तो कोण मानावा? सगळ्या ज्या काही विद्या आहेत त्यांचा एकच आम्हाला देव सांगा, तर कोण? असा पहिला प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न विचारला एकच परायण कोण? आता परायण या शब्दाचा अर्थ आश्रयस्थान, प्राप्तव्य स्थान, की जिथे आपल्याला जायचं आहे, आपल्याला ते मिळवायचं आहे अशा दृष्टीने. दुसरा प्रश्न आहे एकच परायण कोण. तिसरा प्रश्न विचारला स्तुती करण्यायोग्य कोण. चौथा प्रश्न विचारलाय अर्चन करण्यायोग्य कोण. हे पहिल्या श्लोकामध्ये एवढे प्रश्न 4 विचारले. पहिला आहे एकच देव मानला सगळ्या विद्यांचा तर कोण, एकच परायण कोण, स्तुती करण्यायोग्य कोण आणि अर्चन करण्यायोग्य कोण. 5वा प्रश्न असा विचारला सर्व धर्मांमधला श्रेष्ठ धर्म कोणता. आणि 6वा प्रश्न विचारला जन्म संसार बंधनातून सुटण्यासाठी कोणाचा जप करावा किंवा कशाचा जप करावा. असे 6 प्रश्न युधिष्ठिरांनी भीष्मांना विचारले. आणि या सगळ्या 6 प्रश्नांची उत्तरं देताना भीष्मांनी हे पुढे सगळं सहस्रनाम सांगितलेलं आहे. म्हणजे 6 प्रश्नांची उत्तरं पण दिलीच, पण तोच हा, हा म्हणजे कोण, हाच तो, हा एकच देव तो, असं करत 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 पुढे 1000 नावं विष्णूची त्यांनी सांगितली. आता हे 6 प्रश्न जरी विचारलेले असले क्रमाने तरी उत्तरं मात्र देताना काही सलग उत्तरं त्यांनी दिलेली नाही. म्हणजे प्रश्न तुझे मला कळले, आता मी देतो तुला उत्तरं. त्यांनी 6व्या प्रश्नाचं उत्तर आधी दिलं, मग 4, मग 3, 5, 2 आणि मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर, अशा क्रमाने भीष्म पितामह उत्तर या धर्मराजाला देत आहेत. हे सगळं सांगत असताना मध्ये आचार्यांनी भीष्म पितामहांचं सुद्धा महत्ता किती होती, किती महान होते भीष्म, याच्याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. की शेवटी सांगतो कोण आपल्याला, तो किती मोठा आहे हे सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं असतं. एखाद्या पिक्चरमध्ये हिरो किती मोठा आहे हे आधीपासून आपल्याला सांगितलं जातं, कुतूहल निर्माण केलं जातं आणि मग आपण ते बघायला लोकांना प्रोत्साहित केलं जातं की बघा हा मोठा माणूस आहे. तसं भीष्मांचं कार्य किती मोठं होतं, त्यांचा अधिकार केवढा होता याच्याविषयी सुद्धा आपल्याला पहिल्यांदा आपली पूर्वपीठिका तयार करतात की भीष्म म्हणजे कोण आहे आणि त्यांनी हे सांगितलंय, म्हणजे आपण ते किती फॉलो केलं पाहिजे, अशा प्रकारची बैठक आपली एक तयार करतात. त्याच्यामध्ये आचार्य भीष्मांविषयी असं म्हणतात सर्वेषां बहिरंत शत्रूणाम भय हेतुर भीष्मः मोक्ष धर्मादीनाम प्रवक्ता सर्वज्ञ. प्रवक्ता म्हटलेला आहे, धर्माचा प्रवक्ता. आता आपल्या समोर जसे प्रवक्ते येतात तसे ते काही प्रवक्ते नाही आहेत. आचार्यांनी भीष्मांना काय म्हटलंय, सर्वज्ञ असे प्रवक्ते आहेत. हा अधिकार आहे त्यांचा. कशाविषयी बोलण्याचा, मोक्ष धर्मादीनाम, मोक्ष धर्माविषयी बोलण्याचे अधिकार असलेला असा हा प्रवक्ता, असा आचार्यांनी भीष्मांचं वर्णन केलेलं आहे. आणि यांनी हळूहळू पुढे आपल्याला या 6 प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केलेली आहे. कोणाचा जप करायचा आहे, तर पुरुषोत्तमाचा जप करायचा आहे. 6वा प्रश्न विचारला ना, कोणाचा मी जप करू जन्म संसार बंधनातून सुटण्यासाठी, तर पुरुषोत्तमाचा जप करायचा आहे. मग पुरुषोत्तम म्हणजे काय त्याविषयी आपण पाहिलंय 5व्या श्लोकामध्ये. नंतर त्यांनी 4थ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय की अर्चन करण्यायोग्य कोण. अर्चन कोणाचं करायचंय, त्वमेव चार्चय नित्यम भक्त्या पुरुषमव्ययम ध्यायन स्तुवन नमस्यंच. याविषयी आपण वापर केला होता की ध्यान, नमस्कार, ध्यायन स्तुवन, स्तुती करायची, ध्यान करायचं,
स्तुती करायची आणि नमस्कार करायचा. याविषयी म्हणजे नक्की काय काय करायचं हेही आपण मागच्या सगळ्या भागांमध्ये पाहिलेलं आहे. एकदा पुन्हा तुम्हाला हे सगळं जर ऐकायचं असेल तर मागे त्या आपल्या लिंकवर जाऊन एकदा कधीतरी हे सगळं थोडं थोडं ऐकलं म्हणजे पुढची लिंक लागायला लागेल. त्याच्यानंतर भक्त्या ह्याविषयी सांगितलं होतं. नित्यम भक्त्या, त्याच्यामध्ये तत्परतेचं महत्व खूप होतं. की तत्परता, दत्त परशुराम संवादामध्ये परशुराम विचारतात दत्तांना की मोक्षाचं साधन काय. तिथे दत्त महाराजांनी उत्तर दिलंय की तत्परता. तत्परता हे मोक्षाचं साधन आहे. आणि तत्परता हा गुण इथे आचार्यांनी खूप चांगल्या प्रकाराने आपल्याला शिकवलाय की भक्ती करायची आहे, पण नित्यम भक्त्या हे पण शिकवलंय आणि तत्परतेने करायचे. वेळ झाला तर मी देवाचं नाम घेईन असं न करता तत्परतेने ते करायचंय. त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगितली ती म्हणजे चांगल्या विचारांची स्वीकारार्हता, त्याची तत्परता. एखादा चांगला विचार आपण किती झटकन स्वीकारतो, ती किती तत्परता आपल्याकडे आहे. आपल्याला तत्परता म्हणजे फक्त शारीरिक तत्परता, चपळता अशा दृष्टीने आपण घेतो, पण तसं न घेता मानसिकता आपली कशी आहे. एखादा चांगला विचार असेल तर तो स्वीकारण्याची सुद्धा आपल्याकडे तत्परता असायला हवी. याच्यानंतर ध्यायन स्तुवन नमस्यंच, अर्चन पुढे सांगितलेलं आहे. अर्चन, एक बाह्य अर्चन आणि एक आंतरिक अर्चन, याविषयी आपण चर्चा केलेली आहे. ध्यान करायचंय, स्तवन करायचंय, नमस्कार करायचंय. यातून काय होणार आहे, यातून अर्चन होतं असं म्हणतात. अर्चन, ध्यायन स्तुवन नमस्कृत्यम, यांनी अर्चन होतं. पण ध्यान हे मानसिक ध्यान होतं, मानसिक दृष्ट्या केलेलं अर्चन आहे. स्तवन, स्तुती करणं, म्हणजे वाचिक अर्चन आहे. एखाद्याची स्तुती करायची म्हणजे तोंडानी वाचेनी स्तुती करायची आहे. आणि नमस्कार करायचा आहे म्हणजे प्रत्यक्ष नमस्कार करणं, हे शरीराने केलेला नमस्कार आहे. म्हणजे इथे कायिक, वाचिक आणि मानसिक या तीनही प्रकारांनी आपल्याला अर्चन करायचं आहे विष्णूचं, हे आपल्याला आचार्य सांगतात, भीष्म सांगतात. आता इथलं अशा प्रकारे अर्चन जे आहे हे आपल्याला आचार्यांनी समजावून सांगितलेलं आहे. ध्यायन स्तुवन नमस्कृत्य म्हणजे कसं आहे, कायिक, वाचिक, मानसिक, हे आपल्याला आचार्य इथे समजून सांगतात. नंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगतात, स्तुती करण्यायोग्य कोण. अनादि निधनम विष्णुम सर्वलोक महेश्वरम लोकाध्यक्षम स्तुवन नित्यम सर्व दुःखातिको भवेत. लोकाध्यक्ष असलेला असा, सर्वलोक महेश्वर असा अनादि निधनम, पुढे पण एकदा हे नाव येणार आहे, अनादि निधनम दाता येतं ना, अशाची आपल्याला स्तुती करायची आहे. मग हा अनादि निधनम म्हणजे कोण आहे. तिथे आपण एकदा असं पाहिलं होतं, आठवलं तर पहा. षडभाव विकार विवर्जितम विष्णुम व्यापनशीलम. विष्णू कसा आहे, व्यापनशील आहे. आणि षडभाव विकार वर्जितम, त्याला षडभाव विकार नाहीये. आता हे षडभाव विकार म्हणजे कोणते. षडरिपू हा वेगळा विषय आहे. षडभाव म्हणजे समजून घेऊया, असणे, नंतर जन्म घेणे, वाढ होणे, बदलणे, क्षीण होणे आणि नष्ट होणे, म्हणजे आपलीच जीवन प्रक्रिया आहे की नाही सगळी. पण त्यातलं पहिल्या क्रमांकाला काय आहे, असणे. आणि मग दुसऱ्या क्रमांकावरती जन्म घेणे. मुळात जगतामध्ये, सृष्टीमध्ये कुठेतरी आहे. आपण म्हणतो ना, आत्मा अमर आहे, शक्ती अमर आहे. एका शरीर सोडून तो दुसऱ्या शरीरामध्ये जन्म घेतो, म्हणजे मुळात तो कुठेतरी असतो, या सृष्टीमध्ये तो आहे. म्हणून पहिल्या क्रमांकाला षडभाव विकारामध्ये पहिल्यांदा कोण आहे, असणे, आणि मग जन्म घेणे. इथून पुढे जाऊन वाढ होणं, बदलणं, क्षीण होणं आणि मग नष्ट होणं, परत असणं, हे षडभाव विकार ज्याला लागत नाही, विवर्जितम, अशाची आपल्याला स्तुती करायची आहे. आध्यात्मिक दृष्टीने याच्याकडे जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे बघायला हवं की कुठेतरी जगतामध्ये देव आहे, आत्मा आहे. आत्मा, ब्रह्मतत्व, ओंकार, प्रणव हे सगळे समानार्थी शब्द आहेत. तुम्ही मला ऐकलं असेल तर अनेक वेळा मी ही गोष्ट सांगतो की सगळ्या गोष्टी ह्या समानार्थी शब्द आहेत. ईश्वर, देव, प्रणव, ओम, ब्रह्म, ब्रह्मतत्व म्हणजे सगळं एकच. हा मुळात कुठेतरी आहे. त्याच्यानंतर तो विकसित होतो, त्याच्यानंतर तो पुढे पुढे येऊन बदलतो, जन्म घेतो, बदलतो. बदलतो म्हणजे काय होतं,
आपण मांडुक्य उपनिषद ज्या वेळेला सांगितलं तेव्हा हा विषय चर्चेला घेतला होता. ओंकार साधना हा विषय जेव्हा घेतला, ओंकार समजावून सांगितला, तेव्हा सामान्य माणूस असतो त्याचा साधक होतो आणि साधकानंतर त्याचा सिद्ध होतो, म्हणजे बदलतो. माणसाच्या व्यक्तीच्या प्रकृती बदलतात. पहिल्यांदा सामान्य माणूस आहे, जसा तो अ उ म असा ओंकाराच्या 3 मात्रा आणि चौथी मात्रा एक सांगितलेली आहे विलंबित मकाराची, तर त्याचा विचार करताना बदलतो म्हणजे काय होतं हे आपण समजून घेतोय. बदल घडायचा म्हणजे काय घडायचा, तर आधी सामान्य माणूस आहे, मग त्याच्यातनं तो कुठेतरी नाम घ्यायला लागतो, हा बद्धाचा मुमुक्षु होतो, मोक्षप्राप्तीची इच्छा निर्माण होते, हळूहळू तो बदलत जातात, त्याच्या चित्तवृत्ती बदलत जातात, मग तो साधक होतो. साधक होतो म्हणजे काहीतरी रोज रोज नित्यम भक्त्या सातत्यपूर्ण तो काहीतरी भक्ती करायला लागतो, उपासना करायला लागतो, साधक होतो आणि त्याच्यानंतर तो सिद्ध होतो. अशा प्रकारे हा बदल आपल्याला अपेक्षित आहे. असा जेव्हा तो बदलेल तेव्हा त्याच्या ठिकाणी सगळे ते संस्कार त्याचे क्षीण होतील. बदलेल म्हणजे काय होईल, सामान्य माणसापासून साधकापासून सिद्ध झाला म्हणजे तो एकरूपतेकडे गेला. तो आणि मी, देव आणि मी एकच आहोत, वेगळे नाही. अशा वेळेला काय होईल, आपले सगळे जे असेल ते सगळं क्षीण होऊन जाईल. त्याला आपण असं म्हणतो की सगळे संस्कार क्षीण होतात. संस्कार म्हणजे सगळं आतापर्यंत जे काही आपल्यावरती या सगळ्या प्रोसिजर्स आपल्यामध्ये आलेल्या आहेत, लागलेल्या आहेत, आपण जे सगळं केलेलं आहे, उपासना केलेली आहे, चांगलं पाप पुण्य जे जे काही केलेलं असेल ते सगळं क्षीण होऊन जाईल. पाप नष्ट होतात, पुण्य सुद्धा नष्ट होतं आणि हे सगळे क्षीण झाल्यावर स्वतः सुद्धा नष्ट होतो. नष्ट होतो म्हणजे काय, त्याचं अस्तित्वच राहत नाही ना. तो आणि मी एकच झालो, एकरूप झालो. एकरूपतेकडे, एकात्मतेकडे आपल्याला नेतात. त्यामुळे दुसरा ही ओळख राहत नाही. तो तिथे आहे आणि मी इथे आहे, मी कोणीतरी दुसरा आहे, त्याच्यापासून वेगळा आहे, सेकंड आयडेंटिटी याच्यामध्ये राहत नाही. असा अनादि निधनम हे सगळं केल्यावर असं आपल्याला घडवायचं आहे, असं आचार्यांनी सांगितलं आणि याची स्तुती आपण करावी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला भरपूर गोष्टी आपण पाहितल्या. ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम हा कसा आहे त्याच्याविषयी सांगितलंय, विशेषण सांगितलेली आहेत, विष्णूची विशेषण. ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम लोकानाम कीर्तिवर्धनम लोकनाथम महद्भूतम सर्वभूत भवोद्भवम. आता ब्रह्मण्यम म्हटलेलं आहे त्याला. मग ब्रह्मण्यम म्हणजे काय, ब्रह्मणे स्रष्टे ब्रह्मणाय तपसे श्रुतये हितम. ब्रह्मण्यम या एका गोष्टीकरता आपण जवळपास 2-4 व्याख्या बघितलेल्या होत्या, अनेक संदर्भ त्याच्याकरता बघितले होते. छांदोग्य उपनिषद आहे, हंसगीता आहे, त्याही विषयी आपण पाहिलं. ऋग्वेदात मध्ये काय त्याच्याविषयी सांगितलंय, महाभारतात काय सांगितलंय, तैत्तिरीय ब्राह्मण ग्रंथात काय सांगितलंय, हे सगळे संदर्भ घेतलेत आपण. महाभारतातलं वनपर्व, पराशर स्मृती, मनुस्मृती, जातकर्मादी संस्कारांनी जो सुसंस्कृत आहे, असे अनेक संदर्भ आपण बघून पुढे गेलोय की ब्रह्मण्यम म्हणजे काय. सर्वधर्मज्ञम याच्यामध्ये आपण धर्माच्या व्याख्या पाहिल्या होत्या. धर्म किती प्रकारचे आहेत याच्याविषयी आपण चर्चा केली होती. त्याच्यानंतर तपाविषयी चर्चा मागे ब्रह्मण्यम मध्ये केली होती. सर्वधर्मज्ञम की ज्याच्यामध्ये धर्माची व्याख्या ज्ञान, भक्ती आणि कर्म यांची उत्कटता आणि जी क्रांती घडवते असा यज्ञ म्हणजे धर्म, आताच्या काळाशी अनुसरून जे आपल्याला करता येईल त्यासाठी. त्याच्यानंतर एक महत्वाची व्याख्या होती की वर्णाश्रम विहित कर्तव्य म्हणजे धर्म. आपण ज्या आश्रमामध्ये राहतो, म्हणजे 4 आश्रम जे आपले सांगितलेत, आपला वयोगट ज्या आश्रमामध्ये आहे त्या आश्रमाचं विहित कर्म, ब्रह्मचर्याश्रमामध्ये त्यावेळेला असलेली कर्म, गृहस्थाश्रमामध्ये असल्यावर त्यावेळेची असलेली कर्म आपण करणं, विहित कर्म म्हणजे जी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे ती आपण जबाबदारी पार पाडणं म्हणजेच धर्म, असं आपल्याला मनुस्मृती सांगते. अशी आपण जवळपास 13-14 व्याख्या आणि 13-14 संदर्भ या सर्व धर्मज्ञांसाठी आपण पाहिले होते. धर्माचे 7 प्रकार पाहिले होते आणि धर्माची 9 अंग बघितली होती. असा भरपूरसा विषय चर्चेला घेऊन आपण पुढे पुढे जात होतो. त्याच्यानंतर
सगळ्या धर्मांमध्ये श्रेष्ठ धर्म कोणता? सगळ्या धर्मांमध्ये श्रेष्ठ धर्म कोणता? अशा प्रश्नाचं उत्तर नेमक्या शब्दामध्ये आचार्यांनी दिलं होतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की हृदय पुंडरिके प्रकाशमानम वासुदेवम, हृदयस्थ जनार्दन हा, अशा विषयी भीष्म आपल्याला सांगतात की पुंडरीकाक्षाचं, कुठे आहे पुंडरीकाक्ष? पुंडरीकाक्षाचं स्तवन अर्चन हा एकमेव श्रेष्ठ धर्म आहे असं आपल्याला भीष्म सांगतात. पण आचार्यांनी ते आपल्याला समजावून सांगितलं की पुंडरीकाक्षाचं स्तवन अर्चन म्हणजे धर्म आहे. मग आपण देवळात जायचं आणि पुंडरीकाक्षाचं स्तवन अर्चन करत राहायचं, कारण भीष्मांनी आपल्याला सांगितलं तोच श्रेष्ठ धर्म आहे. पण आचार्य असं सांगतात की तो पुंडरीकाक्ष कुठे आहे? देवळात नाही आहे, हृदय मंदिरामध्ये तो आहे. तुमच्या हृदयामध्ये असलेल्या पुंडरीकाक्षाचं स्तवन अर्चन आपण केलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी गुणसंकीर्तन हा शब्द वापरलेला आहे. गुणांचं केलेलं संकीर्तन हेच स्तुती आणि अर्चन आहे असं आचार्य सांगतात. मग आता हे गुणसंकीर्तन म्हणजे काय? गुणांचं संकीर्तन. आता गुणांचं वर्णन का करावं? हे सगळं जे आहे याच्यामध्ये स्तुती करायची ना आपल्याला, तर गुणांचं वर्णन का करायचं? तर गुणांचं वर्णन करताना जे गुण आपल्या तोंडून स्तुती केली जाईल, ज्याचा उल्लेख आपल्याकडून केला जाईल, तो गुण आपल्यामध्ये यावा हा भाव त्याच्यामध्ये आहे. म्हणून गुणांचं वर्णन करायचंय. गुणसंकीर्तन सांगितलेलं आहे. गुणांचं वर्णन करा. शबरी आणि श्रीरामांचा संवादही त्यावेळेला मी सांगितला होता एक छोटासा, की ज्याच्यामध्ये शबरीने काही प्रश्न रामांना विचारले होते की मी काय करू, मी तुझी पूजा कशी करू? तेव्हा रामाने सांगितलं होतं की माझ्या वचनांची पूजा कर. मी जे बोललो आहे त्या वचनांची पूजा करणं म्हणजे खरी पूजा करणं. गुणसंकीर्तन, तिथेही तेच सांगितलं होतं, गुणसम्यक कीर्तन. त्यानंतर एकच परायण कोण? आश्रयस्थान. परमयो महत्तेज, परमयो महत्तपः, परमयो महद्ब्रह्म, परमयः परायणम. उत्तम, परम याचा अर्थ उत्तम, महान. आणि हा परमतेज, परमतप, परमब्रह्म कोण आहे? परायण कोण आहे? तर तोच तो विष्णू आहे. आणि याच्यामध्ये 3 संकल्पना सांगितली आहेत, तप, ब्रह्म, तेज याविषयी. येन सूर्यस्तपती. आता तपाविषयी इथे बरीच चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतात, पवित्राणाम पवित्रयो मंगलानाम च मंगलम, दैवतम देवतानां च भूतानां यो व्ययः पिता. सगळ्या या विद्यांचा आश्रयस्थान असा एकच देव कोण? असं सांगताना पवित्रांपेक्षा जो पवित्र आहे, मंगलामधला सुद्धा जो मंगल आहे, परम मंगल, आणि देवांचा सुद्धा देव आहे, दैवतम देवतानांच, अशा विषयी आचार्य आपल्याला समजावून सांगतात. खूप मोठी चर्चा याच्यामध्ये केलेली आहे. आणि मग युधिष्ठिराला पुढचे 1000 नावं या विष्णूची सांगितलेली आहेत. याच्यामध्ये आणखीन 2 गोष्टी आचार्यांनी आपल्याला सांगितल्या, ज्या भीष्म समजावून सांगितल्या, ज्या भीष्म पितामहांनी सांगितल्या होत्या. भरपूर मध्ये संदर्भ स्कंद पुराणातले आहेत, गरुड पुराणातले आपण संदर्भ बघितलेले आहेत. मंगल म्हणजे काय हे एक समजावून सांगितलं होतं. मंगलानाम मंगलम म्हटलंय ना, तर मंगल याचा अर्थ आपल्याला सुख असं सांगतात. सुख, मंगलानामच मंगलम, परम मंगलम. मंगल म्हणजे काय? तर सुख. मंगलम सुखम तत् साधनम तत् ज्ञापकम असं म्हणतात. ज्ञापक, साधन याविषयी चर्चा तिथे केलेली आहे. आता कोणती साधनं असली पाहिजेत आपल्याजवळ? तर पुन्हा एकदा ते साधन चतुष्टय आपल्या समोर आहे. विवेक, वैराग्य, षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व. याच्यातून आपल्याला साधन चतुष्टयातून आपल्याला सस्वरूपाची ओळख होते. आणि हृदयस्थ जनार्दन हा, त्याचे आपल्याला गुणगायन करायचं आहे. त्याविषयी आपल्याला इथे चर्चा मागच्या वेळेला आपण केली होती. अनेक प्रकारची उदाहरणं सांगून आचार्य आपल्याला पुढे नेतात. आणि मध्ये एका ठिकाणी आचार्य आपल्याला असं सांगतात की विष्णू सहस्रनामाला सुरुवात करताना, आतापर्यंत हे सगळं पूर्वपीठिका आहे, प्रश्न कोणते आहेत, त्याची उत्तरं काय आहेत ते आपण समजून घेतोय. पण विश्वम विष्णुर्वषट्कारो या श्लोकाकडे जाण्याच्या पूर्वी आचार्य आपल्याला मानस स्नान सांगतात करायला, शुद्धी व्हावी म्हणून.
आपण म्हणतो ना, आंघोळ करून मग आम्ही देवपूजा करतो, स्वच्छ होतो, शुद्ध होतो. इथे आपल्याला आचार्य सांगतात की मानस तीर्थामध्ये स्नान करायचंय. आणि हे महाभारतामध्ये काही श्लोक याचे आलेले आहेत, ते आपल्याला आचार्य इथे सांगतात, मानस स्नान करूया. मग कसं करायचं हे मानस स्नान? आचार्यांनी सांगितलं, पाणी कोणतं आहे? मुळात सरोवर पाहिजे आपल्याला. सरोवरावर घेऊन जातात आचार्य आपल्याला. त्या सरोवराचं पाणी, सरोवर जे आहे ते ज्ञान सरोवर आहे. आचार्यांनी इथे आपल्याला उलगडून सांगितलंय सगळं. स्नान कसं करायचंय? मानस स्नान. ज्ञान सरोवरामध्ये पाणी कशाचं आहे? तर ध्यानरूपी पाणी आहे. जल कसं आहे? ध्यानरूपी जलामध्ये स्नान करायचंय. मग स्नान करताना मळ कसला काढायचा आहे आपला? तर राग, द्वेष असा जो काही आपल्या अंगावरती मळ त्याचा चढलेला आहे, त्याचा आपल्याला त्याग करायचा आहे. या पाण्यामध्ये, ध्यानरूपी पाण्यामध्ये रागाचा त्याग करायचा आहे, द्वेषाचा त्याग करायचा आहे. या सरोवरापर्यंत जी काही नदी पुढे आहे, ती नदी कसली आहे? तर आत्मस्वरूपाची नदी आहे. भगवत स्वरूप असलेली, ज्ञानस्वरूप. सरोवर आपण म्हटलं ना, ज्ञानस्वरूप नदी किंवा सरोवर हे ज्ञानस्वरूप आहे. आणि यातलं जल जे आहे, ध्यानरूपी जल, हे संयम स्वरूप आहे. आणि या सगळ्या या तीर्थाला, जलाशयाला काय म्हणायचंय आपण? सत्य म्हणायचंय. या नदीच्या किंवा सरोवराचा जो किनारा आहे, त्याला आचार्य असं म्हणतात की हे शील आहे आपलं, शील. आणि तरंग जे उठत आहेत पाण्यावरती, ते दयेचे तरंग आहे. थोडं समजून घ्यायला कठीण आहे, पण आपण एक कल्पना करूया हळूहळू. एक जलाशय आहे किंवा एक नदी आहे, ते ज्ञानरूप नदी आहे. त्याच्यामधलं पाणी हे ध्यानाचं आहे. काठ जो आहे तो शीलरूप आहे. जे तरंग उठत आहेत ते दयेचे तरंग आहेत. आणि अशा ठिकाणी, अशा तीर्थामध्ये आपल्याला स्नान करायचंय. म्हणजे काय होईल आपलं? तर आपण शीलवान असल्याशिवाय त्या तीरावर जाऊच शकणार नाही. कारण तो काठ जो आहे तो कसला आहे? तीर कसला आहे? शीलवान, शीलाचा आहे. तटावर उभं राहणं, किनाऱ्यावर उभं राहणं म्हणजे स्वतः शील संपन्न होणं. आणि आपल्यामध्ये जोवर दया उत्पन्न होत नाही, तोवर ते तरंग निर्माण होणार नाहीये. आणि तोपर्यंत संयम आपल्यामध्ये निर्माण होणार नाहीये. आणि ज्या ज्या लाटा उठतायत त्या दयेच्या, तरंग जे उठतायत ते दयेचे आहेत. दयानाम सर्वभूतेषु सर्वत्रानुग्रह. सगळ्यांवरती सारखा अनुग्रह करणं म्हणजे दया करणं. नाही तर आपण एखाद्याला म्हणतो तुझ्यावर दया केली, तशी दया नाही. सगळ्यांवर सारखा अनुग्रह करणं. याच्यावरती आपण सम्यक दृष्टी याही विषयी बोललोय. कौसल्येवो दृशौ पातु, त्याही विषयी तो, हा सगळा भाव एकच आहे. कौसल्याची दृष्टी असलेल्या रामाने माझं कल्याण करावं. कारण कौसल्याची दृष्टी कशी होती? समदृष्टी होती. असं सगळं आपल्याला आचार्य सांगतात. आणि विष्णू सहस्रनामाचं जप जर करायचं आहे, जर ते आपल्याला म्हणायचं आहे, तर मानस तीर्थामध्ये स्नान करण्यासारखंच ते आहे, असं आपल्याला आचार्य सांगतात. आणि मग आपल्याला ते पुढे घेऊन जातात. हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला तीर्थयात्रेला जाणं, तीर्थावर स्नान करणं, हे फार आपल्याला सगळ्यांना आवडतं किंवा गरजेचं वाटतं पुण्य कमवण्यासाठी. पण गोरक्षनाथ सांगतात, नाथ संप्रदायाचं जे आहे साहित्य, ते पण आपण वाचायला पाहिजे. कारण लोक फार नाथांच्या जवळ जात नाहीत. आणि गेले तर ते फक्त बाहेरच्या बाधा आणि इतर सगळ्या अडचणींसाठी जातात. पण नाथांनी सुद्धा प्रचंड ज्ञानावर काम केलेलं आहे. ग्रंथसंपदा खूप आहे नाथांची सुद्धा, सगळ्या नवनाथांची. त्याच्यामध्ये असं म्हणतात एकदा गोरक्षनाथ की देवल यात्रा सुन्नी यात्रा, सुन्नी म्हणजे शून्य, देवल यात्रा सुन्नी यात्रा, तीर्थयात्रा पाणी. तुम्ही मंदिरांची यात्रा केली, शून्य उपयोग आहे, काय उपयोग नाही. सुन्नी यात्रा. तीर्थयात्रेला तुम्ही गेलात तर तुम्हाला काय मिळणार आहे? पाणी मिळणार आहे फक्त. मग घरामध्ये पाणी घेऊन आंघोळ केली काय आणि तीर्थावरती आंघोळ केली काय? तुमच्याकडे काय असणार आहे? फक्त तीर्थयात्रा पाणी. अतीत यात्रा सुफल यात्रा. अतीत यात्रा, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. अतीत यात्रा सुफल यात्रा, तीच यात्रा तुमची सुफल असेल. बोले अमृतवाणी, आतली यात्रा आपण करावी, असं आपल्याला गोरक्षनाथ सांगतात. इथून पुढे आणखीन एक महत्वाची गोष्ट की ज्याच्यावरती बरीच चर्चा सोशल मीडियावरती होते किंवा अनेक ठिकाणी तरुण मंडळी किंवा
जे थोडेसे देव सोडून विचार करणारे लोक आहेत, वेदांचं तत्वज्ञान सोडून विचार करणारे आहेत, ते फार मोठे प्रश्न उत्पन्न करतात विष्णू सहस्रनामावरती. की मध्ये एकदा असा मोठा लेख एका व्यक्तीने लिहिला होता की ह्याच्यामध्ये काहीतरी म्हणे 940च नावं आहेत आणि 1000 नावं सांगतात, किंवा काहीतरी 800च नावं आहेत आणि 1000 सांगतात. कारण त्यांनी संदर्भ दिले होते, पहिल्या अमुक श्लोकामध्ये हे नाव आलंय, तेच परत नाव अमुक श्लोकामध्ये आलंय, आणि अशी भरपूर परत परत त्याच अर्थाची आलेली नावं ही विष्णू सहस्रनामामध्ये आहेत. म्हणून हे विष्णूचं सहस्रनाम काही नाही, हे म्हणे काय 800च काहीतरी आकडा त्यांनी सांगितला होता. एवढ्याच नावांचं हे स्तोत्र आहे, असा अनेक जण त्याच्यावरती प्रश्न निर्माण करतात. पण त्यांचं अज्ञान याच्यामध्ये आपल्याला दिसतं. जर पहिल्यापासून श्लोक वाचले तर आपल्याला हे समजेल की ही सुद्धा गोष्ट आपल्याला भीष्मांनी त्या विष्णू सहस्रनामामध्येच आपल्याला समजावून सांगितलेली आहे. 13वा श्लोक याच्यामध्ये असा आहे. पहिल्यापासून वाचलं तर आपण विष्णूपासून म्हणतो, पण त्याच्याही आधी काही श्लोक आहेत. त्यातला 13वा श्लोक जो आहे, यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मना ऋषिभिः परिगीतानी तानी वक्ष्यामी भूतये. हा जो श्लोक आहे, या श्लोकाचा अर्थ आपण जर पाहिला तर आपली ही शंका दूर होईल. यानी नामानी गौणानी, ही जी नावं परत परत आलेली आहेत, मुळात ही नावं कशी आलेली आहेत हे इथे आपल्याला भीष्मांनी सांगितलेलं आहे. ही नावं त्याचीच आहेत, सगळी समानार्थी नावं त्या विष्णूचीच ही नावं आहेत. पण यातली काही नावं ही त्याच्या गुणांमुळे आलेली आहेत. त्याच्यामध्ये असलेले गुणवैशिष्ट्यांनी प्रसिद्ध झालेली नावं अशी सुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहेत. नंतर अनेकांनी त्याला दिलेल्या उपमा ही सुद्धा नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत. ऋषिभिः परिगीतानी, त्याच्याविषयीचं ज्ञान झाल्यामुळे अनेक ऋषींनी, महात्म्यांनी, महापुरुषांनी त्याला काही नावं उपाधी दिलेली आहे, ती सुद्धा नावं याच्यामध्ये आलेली आहेत. त्यामुळे एकच नाव अनेक वेळेला जरी आपल्याला दिसलं तरी पहिल्या वेळेला आलेल्या नावाचा अर्थ हा वेगळा असू शकतो आणि नंतर आलेल्या नावाचा अर्थ हा त्याचा गुणात्मक असू शकतो, त्याच्या वैशिष्ट्याचा असू शकतो, किंवा त्या ओळीमध्ये किंवा त्या नावांच्या क्रमाने येणाऱ्या एक गुंफलेली नावं आहेत, त्याही गुणवैशिष्ट्याचं नाव ते असू शकतं. त्यामुळे यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मना, महापुरुषांकडनं जी विख्यात केली गेली, प्रसिद्ध केली गेली नावं ती सुद्धा याच्यामध्ये आहेत. ह्या श्लोकाचं आपल्याला सुद्धा ज्ञान असलं पाहिजे की हा असा श्लोक आहे. भले श्लोक सांगता येणार नाही, पण ज्या वेळेला असं समाजामध्ये इतर लोक, कोणी बरेच लोक असतात ह्या गोष्टींना नावं ठेवणारे, अशी जर चर्चा कुठे आपल्याला आढळली तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की असा असा श्लोक नावांच्या सुरुवातीलाच आपल्याला त्यांनी सांगून ठेवला आहे की हो, याच्यामध्ये एकाच अर्थाची अनेक नावं, अनेक नावांचा एकच अर्थ असलेली नावं, अँड व्हाईस वर्सा म्हणतो आपण, तसं उलट सुलट काही केलं तरी अनेक प्रकारची नावं दोनदा दिसतील तुम्हाला, तर ती आहेत. पण ती का आहेत त्याचा हा श्लोक आहे. कोणीतरी ती प्रसिद्ध केलेली आहेत, म्हणजे ऋषींनी, आपण कोणी नव्हे, त्याच्या गुणामुळे आलेली आहेत, किंवा ती विष्णूचीच नावं आहेत. अशी अनेक ठिकाणी आपण हरिवंशातले संदर्भ गेल्याही वेळेला पाहिले होते की श्री शंकरांनी, महादेवांनी, कृष्ण आणि महादेव संवाद जिथे आहे तिथे त्यांनी सांगितलं होतं की तुला केशव का म्हणतात, तुला अमुक का म्हणतात, याचा अर्थ शंकरांनी सांगितलेला आहे. महादेव उवाच असं ते सगळं त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे हा अशा प्रकारे श्लोक आहे हे आपल्याला या सगळ्यांना अधिकाराने सांगता आलं पाहिजे. कारण आपणच आपल्या गोष्टीवरती उठलेले प्रश्न असतात त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, आणि सध्याचा काळ हा अशा प्रकारे दुर्लक्ष करण्याचा नाही. जसा प्रश्न निर्माण होतो आहे तसं ठामपणे उत्तर देण्याची आपल्याकडे मानसिकता पाहिजे. आपल्याला माहिती असतं तर आपण काय म्हणतो, कोण यांच्या नादाला लागणार, कशाला वाद हवे उगाच, वाद घालायचे नाही आहेत. पण आपल्याला ज्या चुकीच्या गोष्टी आपल्याला जर का समोर दिसल्या तर त्याविषयी आपण थोडं तरी चांगली बाजू आपली जी आहे ती सांगण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर असं हे विष्णू सहस्रनाम आणि आचार्यांनी त्याच्यावरती केलेली टीका, त्यामुळे शांकर भाष्य हा आपला, ही बैठक आपण घेऊन हा सगळा अभ्यास आपण मांडतोय. दुसरं एक आणखीन सांगायचं त्याच्यामध्ये असं राहिलं की भाषाशास्त्रज्ञ सुद्धा अनेक वेळेला विष्णू हा पुल्लिंगी आहे, मग त्याला स्त्रीलिंगी कसा शब्द वापरला किंवा नपुसकलिंगी कसा शब्द वापरला, अशाही विषयाचे
काही प्रश्न इथे निर्माण करतात. त्याचंही उत्तर आपल्याला आचार्यांनी या विष्णू सहस्रनामाच्या आधी जी पूर्वपीठिका प्रस्तावना केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिली. त्याला जर तुम्ही देव म्हटलात, तो देव, तर त्याची नावं आलेली पुल्लिंगी आहेत, ती त्याच्यासाठी आहेत. विष्णूलाच एखादं स्त्रीलिंगी नाव जर का आलं असेल व्याकरण दृष्ट्या, तर ती देवता अशा दृष्टीने ती स्त्रीलिंगी नावं आलेली आहेत. आणि जर नपुसकलिंगी व्याकरण दृष्ट्या काही नावं त्याच्यामध्ये आली असतील तर ते ब्रह्मतत्व अशा दृष्टीने ती नावं आलेली आहेत. त्यामुळे ती सुद्धा शंका आचार्यांनी इथे दूर केलेली आहे आणि आपल्याला विश्वम विष्णुर्व षट्कारो इथपर्यंत आणून सोडलेलं आहे. याच्यामध्ये जगाचं कारण असलेला ब्रह्म, त्यालाच आपण विश्व म्हणायचं. अशा पद्धतीने विश्वम विष्णुर्व षट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्माच मुक्तानां परमागती अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञो क्षर एवच. याच्यामध्ये साक्षी भावाविषयी फार छान चर्चा, आणि मलाही त्यावेळेला ते आवडलं होतं मांडायला विषय, की साक्षी भावानी आपल्याला बघता यायला हवं. देव आपल्याकडे साक्षी भावानी बघतो. याही विषयी आपण चर्चा इथे चांगली केलेली होती. एकदा त्याच्याविषयी थोडंसं पाहू, साक्षी भावाची चर्चा म्हणजे काय आहे ते. साक्षी म्हणजे कोण किंवा साक्षी हा जो शब्द तिथे वापरलेला आहे, 15वं नाव आहे साक्षी, की ज्याच्यामध्ये कोणत्या स्वरूपाला आपण नमस्कार करायचा आहे, तर साक्षात द्रष्टरी संज्ञायाम असं पाणिनी सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. आचार्यांनी तिथे त्याचा संदर्भ दिलेला आहे. साक्षात म्हणजे कोणत्याही अडचणीशिवाय. सांगायचा मुद्दा काय होता, महत्वाचं नाव आहे म्हणून सांगितलं. कोणत्याही अडचणीशिवाय स्वतःकडे असलेल्या ज्ञानाने, समजून घ्या, कोणत्याही अडचणीशिवाय स्वतःकडे असलेल्या ज्ञानाने जो सगळं काही बघू शकतो. म्हणजे त्याला बघण्यासाठी चष्मा लागणार नाही, त्याला बघण्यासाठी दुसरं कोणीतरी मला काहीतरी सांगेल, पुस्तक आणून देईल असं लागणार नाही, मला त्याच्याविषयी ज्ञान नाहीये मग मी बघेन असं लागणार नाही. कोणत्याही संसाधनाशिवाय किंवा अडचण कोणतीच येणार नाही त्याला बघण्यासाठी. असं स्वतःकडे असलेल्या ज्ञानाने जो बघतो, सर्व काही बघू शकतो, तो साक्षी. गतिर्भरता प्रभू साक्षी असं गीतेमध्ये आलेलं आहे. तो साक्षी या भूमिकेत आहे म्हणून त्याचं ते नाव आहे साक्षी, 15वं नाव जे आहे. आता किंवा या भूमिकेमध्ये तो असावा. साक्षी भूमिकेमध्ये जर भगवंत आहे तर इथे थोडा वादाचा विषय होतो काही वेळा, समजून घेताना गोंधळ उडतो आपला, की तो साक्षी भावामध्ये आहे म्हणजे त्याला सेकंड आयडेंटिटी झाली, तो दुसरा झाला, तो साक्षी भावामध्ये आहे असं होतं. पण शेवटी आपल्याला एकात्मतेकडेच जायचंय, कारण इथे साक्षी हे नाव समजून घेताना आपल्याला जीवात्मा आणि परमात्मा ह्या दोन गोष्टी समजून घ्यायला लागतात. आणि दोन म्हटल्या की वेदांच्या तत्वज्ञानाला अडथळा आला, कारण दोन हे नाहीच आहे ना, सगळं जे काही आहे ते एकरूपतेकडेच गेलं पाहिजे. मग जीवात्मा आणि परमात्मा हे दोन वेगळे आहेत का? आता याविषयीची जर विस्तृत चर्चा बघायची असेल तर द्वासुपर्णा सयुजा सखाया याच्यावर सुद्धा अनेक वेळा माझं बोलणं झालेलं आहे. ते एकाच फांदीवर दोन पक्षी बसतात, एक फळं खातो एक फळं खात नाही, आणि मग जो फळं खात नाहीये तो आनंदी आहे असं दुसरा पक्षी बघतो. मी थोडक्यात सांगतोय, नंतर कधीतरी वेळ झाला की परत येईल ते कधीतरी बोलणं. आणि जो फळं खात असतो ना, तो संसाराची कर्माची फळं खात असतो, तो जीवात्मा आहे. आणि जो फळं खात नाहीये आणि तरीही तो आनंदी आहे, तो परमात्मा आहे. आणि हा जीवात्मा परमात्म्याकडे बघतो, हा फळं न खाऊन सुद्धा सुखी आनंदी दिसतोय, मग मी का फळं खातोय, म्हणून तो फळं खायचं सोडून देतो, परमात्म्यासारखा होतो, परमात्म्यामध्ये विलीन होतो आणि एकच पक्षी म्हणून तो उडून जातो. पुढच्या हंस केला किंवा एक अडाल पर दो पंछी बैठे, असं ते जीवात्मा आणि परमात्मा असं ते बघायला गेलं तर द्वैत स्वरूप दिसतं, दोन वेगळे वेगळे दिसतात, पण ते आपल्याला एकात्मतेकडे घेऊन जातात. असा तो साक्षी भाव. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक समजून घेण्याची त्याची आहे की साक्षी भावाने बघतो. मग समजून जर घ्यायचंय तर इथे आपल्याला आचार्य 3 पायऱ्या सांगतात.
3 पायऱ्या भगवंत समजून घेण्यासाठी. पहिली भावना अशी करायची आहे मनामध्ये की त्याच्यामुळे मी आहे, त्याच्यामुळे मी आहे, माझं अस्तित्व त्याच्यामुळे आहे. ही पहिली भावना. ते आता जास्त लांबवत नाही त्याच्यामध्ये. पहिली भावना काय आहे? त्याच्यामुळे मी आहे, माझं सगळं अस्तित्व त्याच्यामुळे. दुसरी भावना अशी आहे की त्याचा मी आहे. आपण जोपर्यंत भगवंताशी नातं काहीतरी जोडत नाही तोपर्यंत त्याची आपल्याला आपुलकी वाटत नाही. मी त्याचा आहे, ही दुसरी पायरी सांगितली. आणि तिसरी पायरी, जर ह्या 2 पायऱ्या आपण वर गेलो, त्याच्यापर्यंत पोचलो, तर तिसरी पायरी आपल्याला येईल, तोच मी आहे. पण आधी मुळात माझं अस्तित्व त्याच्यामुळे आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. त्याच्यानंतर तो माझा कोणीतरी आहे. अनेक संतांनी त्यांना मायबाप म्हटलं, कोणी मुलगा म्हटलं, मुलगी म्हटलं, वडील म्हटलं, आई म्हटलं, भाऊ म्हटलं, बहीण म्हटलं. काहीतरी नातं भगवंताजवळ त्यांनी जोडलं. तेव्हा दुसऱ्या पायरीवरून मग तिसऱ्या पायरीवरती ते एकरूप झाले. तोच मी आहे. ह्या 3 पायऱ्या आपल्याला आचार्य इथे समजून सांगतात. तो साक्षी स्वरूपातून आपल्याला बघतोय, साक्षी भावनेनी तो आपल्याला बघतोय, त्याला सगळं ज्ञान आहे. अशी जेव्हा आपली भावना होईल तेव्हा आपण एकटे असताना सुद्धा चुकीचं वागणार नाही. अनेक लोक आजूबाजूला बघतात आणि पटकन कचरा टाकतात, मला कोण बघत नाहीये. बरोबर, अनेक वेळ बघतो आपण आजूबाजूला की आपण एकटं असताना सुद्धा चुकीचं वागू नये. कधी? कारण तो साक्षी रूपाने आपल्याकडे बघतोय, त्याला सगळंच दिसतंय. देव, आपण म्हणतो ना, अरे देव बघतोय कोणी नाही बघितलं तरी. असा भाव आपल्या मनामध्ये निर्माण व्हावा आणि आपण कसं वागावं त्यावेळेला या गोष्टी आपल्याला, म्हणून साक्षी भाव हा महत्वाचा आहे. आणि ज्या वेळेला हे नाव आपण म्हणू त्यावेळेला मलाही त्याच्याकडे साक्षी भावाने बघता येतंय का याचा विचार आपण करायला हवा. कारण ज्ञान नंतर आपल्याला मिळणार आहे. आपण त्याच्याविषयीचं ज्ञान मिळवल्यानंतर जसं भगवंत आपल्याकडे साक्षी भावाने बघतोय, तर आपल्याला तो गुण घ्यायचा आहे ना. विष्णू सहस्त्रनाम का म्हणायचंय आपल्याला, एवढ्या नावांची चर्चा का करायची आहे? ते आपल्यामध्ये यायला पाहिजेत गुण. मग साक्षी हे जेव्हा नाव आपल्या तोंडून जाईल श्लोक म्हणताना, त्यावेळेला तो गुण आपल्यामध्ये यायला हवा. याविषयी आपल्याला आचार्य सांगतात. त्यामुळे हे एक महत्वाचं नाव होतं म्हणून त्याच्याविषयी सांगितलं. आपलं पुरुषोत्तम हा 24 नावांपर्यंत आपलं झालेलं आहे की पुरुषोत्तम हा की सगळ्यांमध्ये उत्तम, उत्तम हा पुरुष हा सगळ्या पुरुषांमध्ये जो उत्तम आहे. ही मुळात पुरुष ही संज्ञा एक परिपूर्ण संज्ञा आहे, पण त्यातलाही उत्तम हे एक विशेषण भगवंताला लावलेलं आहे. अतींद्रिय शक्तीमध्ये मिसळून जाणे म्हणजे पुरुषोत्तम, अशी एक व्याख्या इथे सांगतात. पुरुषोत्तम व्हायचं म्हणजे काय व्हायचं? तर स्वतःचं परीक्षक व्हायचं. आत्मनिरीक्षण याला फार महत्व या सगळ्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. कोणी कोणी केलं आत्मपरीक्षण? अनेकांनी आत्मपरीक्षण केलं. आपल्याला नचिकेतांनी आत्मपरीक्षण केलं कठोपनिषदामध्ये. नचिकेताची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. नचिकेतांनी आत्मपरीक्षण केलं. मी दान दिला जाऊ शकतो का? माझे वडील ज्या गायी दान देत आहेत त्या गायी वाईट आहेत, म्हाताऱ्या आहेत, भाकड गायी आहेत, तर त्यांचं दान देऊन पुण्य मिळणार नाही. मग तो संवाद आहे सगळा तिथे. आणि मग ते असं म्हणतात की मी तुला द्यायचं तर मला कोणाला देणार, तर मी मृत्यूला देईन, तर मी दान दिला जाऊ शकतो अशा योग्यतेचा मी आहे का? आणि असं खूप छान वर्णन आत्मपरीक्षणाचं. नचिकेताला सगळे गुण लावून बघतोय. हा मी बरोबर आहे का? इथे मी बरोबर आहे का? माझं काही चुकलं नाहीये ना? मी वाईट वागलो नाहीये ना? आत्मपरीक्षण करणं हे पुरुषोत्तम हा गुण जर का आपल्यामध्ये यायचा असेल तर आपल्यामध्ये किती गुणांची वाढ झाली किंवा किती अवगुणांची, दुर्गुणांची आपल्यामधून घट झाली याचा विचार आपण जेव्हा करू तेव्हा पुरुषोत्तम या नावाचा आपल्याला अर्थ समजून येईल. पुढचा श्लोक आहे 17वा. सर्व सर्व शिवस्थाणुर भूतादिर निधन व्यय संभवो भावनो भरता प्रभव प्रभुरीश्वर. सर्व एक एक नाव ज्या वेळेला आपण म्हणू, मुळात विष्णू सहस्त्रनाम हळूहळू सावकाश सावकाश म्हणावं आणि एक एक नाव म्हणताना त्याचा अर्थ आपल्या लक्षात यावा. ते नाव घेतल्यानंतर कदाचित असं एखाद्या अख्ख्या विष्णू सहस्त्रनामामध्ये एकदा तरी एका नावाला असं वाटावं की आपण इथे थांबावं, काहीतरी हा विचार करावा आणि मग पुढे जावं. यासाठी हा सगळा उपद्व्याप चालू आहे. सत्य, असत्य आणि प्रलय या 3 गोष्टी जिथून निर्माण झाल्या त्याला सर्व, तो सर्व.
कुठून निर्माण झाल्या? सत्य, असत्य आणि प्रलय. दुसरा एक आणखीन त्याचा अर्थ असा होतो की सर्व याचा अर्थ जो सगळं जाणतो, सदा सर्वदा सर्व काळ जाणतो. सगळं काही सदा सर्वदा सर्व काळ जो जाणतो तो इथे सर्व आहे. माझं सर्वस्व, आता मी म्हटलं ना की माझं अस्तित्व त्याच्यामुळे आहे, ही भावना निर्माण व्हावी. ही भावना निर्माण झाल्यानंतर आपल्याला या गोष्टीकडे येता येईल. एक महाभारतातलं सर्व या विषयीचं संदर्भ इथे दिलाय असा, असतश्च सतश्चैव सर्वस्य प्रभवाप्ययात सर्वस्य सर्वदा ज्ञानात सर्वमेनं प्रचक्षते. त्याला सगळं काही माहिती आहे. जसं आपण साक्षीचा विचार केला, साक्षी भावाचा विचार केला, तसं त्याला सगळं काही माहिती आहे. या गुणाचं वर्णन आपल्याकडनं व्हायला हवं. आता हा जो श्लोक आहे, सर्व शर्व म्हणून पुढचा शब्द आहे. पुढचं नाव काय आहे? पहिलं सर्व, मग शर्व. या दोघांची एकमेकात थोडीशी सांगड घातलेली आहे की माझं सर्वस्व तुझ्यामुळे आहे, किंवा माझं सगळं तू आहेस, तुझ्यामुळेच मी आहे, ही भावना निर्माण करणं. आणि जसं मगाशी एकदा आपण चर्चा अशी केली की लय तत्वाची, माझ्यातला सगळा संहार, सगळं काही नष्ट होणं, एकरूपतेकडे जाणं. ज्या वेळेला भगवंत आपल्यामधल्या सगळ्या गोष्टींचा लय करेल, लय तत्व म्हणजे सगळं पाप पण जायला पाहिजेत, पुण्य पण जायला पाहिजेत, आणि ते लय तत्व माझ्या जीवनात प्रतिष्ठित होईल आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे, त्यावेळेला मी सर्वस्व आहे ही भावना निर्माण होईल. आणि पुढचा शब्द आहे शर्वहा, जो सर्वांना शीर्ण करतो. शीर्ण करतो म्हणजे काय करतो? संहार करतो. आता सर्व आणि शर्व ही दोन नावं अशा पद्धतीने आपल्याला बघायचे की शर्वाच्या भूमिकेतून आपल्याला सर्वकडे जायचंय. शर्व काय करणार आहे? शर्व याचा अर्थ काय? जो लय करतो, संपवतो, सगळं काही नाश करतो, प्रलय करून आणतो. कशाचा प्रलय करायचा आहे? आपल्यामधल्या दुर्गुणांचा प्रलय करायचा आहे. मग ज्या वेळेला आपल्यातल्या दुर्गुणांचा प्रलय होईल त्यावेळेला आपली ती भावना निर्माण होईल ना की माझं अस्तित्व त्याच्यामुळे आहे. नाही तर आपल्याला वाटत असतं मी संसार केला, मी गेलं सगळं, माझ्यामुळे हे सगळं आहे. ह्या भावनेचा लय कुठे होणार आहे? शर्व या नावामुळे होणार आहे. आणि मग सर्व, म्हणजे जरी सर्व शर्व असेल तरी शर्वच्या भूमिकेतून आपल्याला सर्व असं हे बघायचंय. शृणाती संहार समये संहरती संहारयती सकल प्रजाहा, असं शर्वचं सांगितलेलं आहे. आपल्याकडे काय झालंय? भगवंताकडे मागण्याचे संस्कार आपल्यावर झालेले आहेत. आपण काही आलो की हात जोडून नमस्कार करतो, पण बऱ्याच वेळा बरंच काही मागतो, बरोबर आहे. पण आपण त्याच्याकडे मागतो ते सगळं आपल्याला चांगलं मिळावं म्हणून मागतो, पण काही वेळेला माझ्याकडनं तू घेऊन जा असंही सांगायचं काहीतरी आपली तयारी झाली पाहिजे. सर्व आणि शर्व याचा विचार करताना प्रलय, संहार झाला पाहिजे, नष्ट झालं पाहिजे. म्हणजे देवाला आपण हात जोडून सांगितलं पाहिजे, देवा माझ्याकडनं या या गोष्टी तू घेऊन जा, मला नकोयत या गोष्टी. पैसा, अडका, सुख, समृद्धी, मंगल सगळं आपण मागतो, आमचं सगळं कल्याण होऊ दे असं मागतो. काही गोष्टींची नावं घेऊन मागतो, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, पैसा अडका पाहिजे, दागदागिने पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. मग मागतोय ना आपण, मग कधीतरी एकदा एक प्रॅक्टिस आपण अशी ठेवायला हवी की आज मी देवळात जाऊन ना त्याला माझ्याकडचं घेऊन जा म्हणून सांगणार. पण काय घेऊन जा ते आपल्याला स्वातंत्र्य आहे की? माझा आळस घेऊन जा, माझा राग घेऊन जा, माझा द्वेष घेऊन जा, माझं काय खोचकपणे बोलणं असेल तर घेऊन जा, माझ्याकडे जे काही वाईट असेल ते माझ्याकडनं घेऊन जा. त्याला माझ्याकडनं घेऊन तो बसलाय, तो त्याला अपेक्षा आहे आपल्याकडून. जर आपल्याकडचा लय व्हायला हवा असेल, आपल्याकडची एखादी गोष्ट संहार व्हायला, कारण सर्व सर्व ही हे नाव घेताना ती भावना, तुझ्यामुळे माझं अस्तित्व आहे, ही भावना निर्माण होण्यासाठी आधी माझं स्वच्छ केलं पाहिजे ना, रिकामं केलं पाहिजे. त्यामुळे इथे भगवंताकडे मागण्याचे जरी संस्कार आपल्याकडे असतील, दैवी गुणसंपत्तीची सांगितलेली आहे की नाही, ती जरी माझ्यात नाही आली एक वेळ तरी चालेल, पण माझ्याकडनं तू हे वाईट घेऊन जा हे सांगायला जमलं पाहिजे. बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी कोट्स येतात बघा, देवाकडे कधीतरी मंदिरात गेल्यावर मागण्याऐवजी द्यायला सुद्धा शिका. आम्ही देणार काय? फल, पत्र, पुष्प, दक्षिणा, नारळ, फळ, नैवेद्य, धूप, दीप असंच काहीतरी देणार.
मग हे देताना असाही एकदा प्रयत्न करून बघूया की माझ्याकडचं तू सगळं काही घेऊन जा. मग सगळं काही मध्ये तुम्ही आपण सांगू शकतो माझा आळस ने, माझे काय षडविकार षडरिपू आहेत ते ने, माझ्याकडचं सगळं ने. त्यावेळेला म्हणजे सर्व सर्व हे दोन नावं एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुंतलेली आहेत की सर्व म्हणजे भावना कशी आहे की तुझ्यामुळे माझं अस्तित्व आहे, सगळं काही तू जाणतोस. पण लगेच पुढच्या शब्दामध्ये नावामध्ये सर्व संहार कर, तर ही भावना माझ्यामध्ये प्रतिष्ठापित होईल. ह्याच्यानंतर तिसरं म्हणजे 27वं नाम येतं शिवहा. सर्व सर्व शिवस्थाणुर शिवहा. आता शिव म्हणजे काय? शिव या शब्दाचा अर्थ होतो कल्याण, कल्याणकारी, मंगलमय. किंवा शिव म्हणजे आपण काय म्हणतो शंकर. आपल्याला शिव म्हणजे शंकर माहिती आहे, महादेवाचं रूप आपल्याला माहिती आहे. आता पुन्हा एकदा असा विचार करा की ज्या वेळेला आपण दत्त समजून घेतो, दत्त महाराज समजून घेतो, त्यावेळेला त्रिमूर्ती म्हणून आपण विष्णू, ब्रह्मा विष्णू महेश समजून घेतो. शंकर महेश कशाचं प्रतीक आहे? जसं ब्रह्मा काय करतात? सृष्टी निर्माण करतात. विष्णू काय करतात? तिचं पालन पोषण करतात. आणि शिव काय करतात? प्रलय करतात. म्हणजे काय करतात? संहार करतात. मग जसं निर्माणाला महत्व आहे, जसं पालन पोषणाला महत्व आहे, तसं संहाराला पण महत्व आहे. नुसती व्यक्ती जर का सगळे प्राणी मात्र जन्मालाच येत राहिले, संहार झालाच नाही तर चालेल का? नाही होणार. तसं जसं जन्म आहे तसं त्याला मृत्यू पण आहे. म्हणजे जसं निर्माण आहे तसं त्याला नाश सुद्धा त्याला महत्वाचा आहे. आता सर्व सर्व शिवहा ही परत 3 नावं एकामागोमाग का आली याचाही आपल्याला विचार करायला हवा. हे इथेच का आली आणि एकामागोमाग एकच यांनी का दिली? कारण पुढे शिव आला, मंगलमय आहे, तो संहार करणारे. सर्व मध्ये पण आपल्याला संहार करायचा आहे की नाही? त्यामुळे इथे सर्व ही भावना आपल्या मनामध्ये प्रतिष्ठापित व्हावी म्हणून सर्व भूमिकेतून शिव सुद्धा सांगितलेला आहे. शिव हा प्रलयाचा प्रतीक आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा इथे एकात्मता साधलेली आहे की विष्णू म्हणजेच शिव आहे. विष्णूला शिव म्हटलंय. आपण हरिहर म्हणतो की नाही? हरीला हर म्हटलेलं आहे. हर म्हणजेच हरी, हरी म्हणजेच हर. एकच आहेत. ह्याच्यामध्ये दोघं जण वेगळे नाहीतच मुळी. हे दोघही एकच आहेत. आपण ते हे म्हणतो त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोघे सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे म्हणतात, भजन म्हणतात, सर्वश्रुत आहे. दोघे सारखे सारखे एका जनार्दनी हरिहरा, एका जनार्दनी हरिहरा, एका वेलांटीचा फेरा. इथे एकात्मता साधली की नाही? भले तुम्ही शैव असा, तुम्ही वैष्णव असा. पूर्वीच्या काळी एकदा असा एक काळ येऊन गेलेला होता की शैव आहेत ते वैष्णवांचं तोंड बघत नाहीत, वैष्णव आहेत ते शैवांचं तोंड बघत नाहीत. आम्ही उभे गंध लावणारे, आम्ही आडवे गंध लावणारे. शंकराचं देऊळ लागलं तर विष्णू भक्त वाट बदलून जायचे, विष्णूचं मंदिर लागलं तर शंकरवाले वाट बदलून जायचे. पण ह्या सगळ्यांना आचार्यांनी त्या काळामध्ये एकत्र आणलं, सगळ्यांशी वादविवाद केले, तात्विक वैचारिक सगळे वाद केले आणि पंचायतन पूजा आपल्याला दिली. म्हणून आपल्यामध्ये शिव पंचायतन आहे, महाविष्णू पंचायतन आहे की नाही? आपण म्हणतो पंचायतनाची आरती, आपण म्हणतो गणपती, शिव, हरी, भास्कर, अंबा सगळेजण एकत्र आणले. कारण ही एकात्मता आपल्याला वेदांनी सांगितलेली आहे की आपल्याला जनमानसापर्यंत पोहोचवायची आहे. तिथे जेव्हा निष्ठाद्वय झाला, एकमेकांशी भांडायला लागले आणि मग आपल्याला नंतर संतांच्या अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहेत, गोष्टी माहिती आहेत की विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेले तिथे शंकर दिसला, शंकराचं दर्शन घ्यायला गेला तिथे विठोबा दिसला. हे कोण आहेत? दोघे सारखे सारखे. त्यामुळे शिव हा शब्द घेताना आपल्याला 2-3 प्रकारांनी या विचार करता येऊ शकतो. एक म्हणजे सर्व सर्व शिव हा, ही 3 नावं एकत्र गुंफून आलेली आहेत एकामागोमाग एक, एकमेकांच्या भूमिकांना न्याय देण्यासाठी. किंवा आपल्या मनामध्ये कुठेही वेगळ्या भावना, 2 भावना निर्माण व्हायला नको. सर्व जर का आपल्या प्रतिष्ठापित करायचं आहे तर सर्व आलं पाहिजे. आणि सर्वाचं जे काम आहे प्रलयाचं काम, तोच तो शिव करणार आहे. आणि इथे परत विष्णू आणि शिव यांची आपल्याला एकात्मता दाखवलेली आहे. अहम ब्रह्मास्मी. आणि
निष्ठाद्वय होऊ देणं नाही. हरी आणि हर हे दोघंही एकच आहेत आणि सर्व शर्व शिव हा. इथे आपण आज थांबू. पुढच्या एकादशीला पुढे जाऊया तो श्लोक घेऊन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परम तत्व तस्मात् गुरुमुपाश्रये. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय.